औसा तालुक्यातील पार्थेवाडी येथे मोहरम उत्सव धार्मिक उत्साहात, भक्तिमय वातावरण आणि सामाजिक ऐक्याच्या संदेशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने गावात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मोहरमच्या ताजियाची भव्य मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक धार्मिक विधींसह निघालेल्या या मिरवणुकीत हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत बंधुभावांचे दर्शन घडवले। ताजियाच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने योग्य नियोजन करत शांतता व सुव्यवस्था कायम राखली। संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भरावून गेले होते। सर्व धर्मीय नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा, परस्पर विश्वास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला। पार्थेवाडीतील मोहरम उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। जीवन बिराजदार, जनशक्ती, लातूर। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक पारदेवाडी मोहरम यात्रा या गावात पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या मोहरम यात्रा साजरा होत आहे। हे गाव पूर्णपणे हिंदू असून गावातील सर्वजण मिळून मोहरम यात्रा करतात आणि हे मोहरम सवारी देवस्थान नवसाला पावणारा देव आहे। हे जागृत देवस्थान आहे, म्हणून दरवर्षी गावातील बाहेरगावचे लोक येऊन नवस पूर्ण करतात व नवस पूर्ण करतात। विशेष महत्त्वाची गोष्ट की हे गाव पूर्णपणे हिंदू असून महाराष्ट्रात असे एकमेव गाव आहे की मोहरम सण साजरा करतात हिंदू मिळून। मी पारदेवाडी गावचा सरपंच हनुमंत सोपान जाधव। औसा तालुक्यातील पारदेवाडी येथे गेल्या अनेक वर्षापासून एक परंपरा म्हणून, जुनी परंपरा म्हणून अनेक वर्षापासून या ठिकाणी गावामध्ये मोहरम सण हा मोठ्या उत्साहात साजरा होतो। या ठिकाणी पारदेवाडीमध्ये अनेक पूर्ण सर्व धर्मीय समाज मिळून या ठिकाणी मोहरमाचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात। या ठिकाणी लहान मुलापासून ते अक्षरशः ज्येष्ठ नागरिकापर्यंत या 10 दिवसाचा एक कार्यक्रम राहतो। पहिल्या दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत, 10वी खतलीपर्यंत, म्हणजे 5व्या खतलीला या ठिकाणी देवाचं आगमन होतं आणि देव गादीवर बसतात। ते 10व्या खतली दिवशी या देवाची सांगता होते। तर अक्षरशः 10 दिवस अशा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी गजरामध्ये धुला असेल, पुन्हा सोंग असेल, पुन्हा पूर्ण 1 ते रात्री 7 ते पहाटे 4च्या दरम्यान या ठिकाणी विविध धुला कार्यक्रम, पुन्हा सोंग असेल वैयक्तिक, पुन्हा ज्या देवाचं वगैरे ज्या 2 ते 2:30च्या दरम्यान देवाचे या ठिकाणी ते देव उठतात, म्हणजे ते देव उठवले 1 ते 2च्या दरम्यान देव उठवले जातात। तर त्यानंतर देवाची मिरवणूक ही या मंदिरापासून, गावामध्ये चावडीमध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिरापासून दर्ग्यापर्यंत देवाची मिरवणूक जाते व त्या ठिकाणी पण असा देवांचा एक छोटा मोठा असा चांगला असा त्यांचा दर्ग्यामध्ये हे होतो, त्यांचा देवांचा खेळ वगैरे चांगल्या प्रकारे होतो। त्यानंतर इथं आल्यानंतर परत येतात देव वगैरे आणि 10व्या खतलीला या ठिकाणी त्या देवाची सांगता होते। आणि विशेष म्हणजे या पारदेवाडी गाव एकदम असं छोटंसं पारदेवाडी गाव आहे। अक्षरशः 1050 लोकसंख्येचं गाव असून या ठिकाणी विशेष करून मुस्लिम समाजाचे अक्षरशः 1 ते 2 घरं असून पूर्ण हिंदू समाज एकत्र येऊन, त्यामध्ये पूर्ण हिंदू समाज एकत्र येऊन या ठिकाणी असा मोठ्या गजरामध्ये हा सण साजरा करतात की महाराष्ट्रामध्ये मला वाटतं असं एकमेव गाव असेल हे की पूर्ण म्हणजे मुस्लिम समाजाचे घर अक्षरशः कमी असून हा सण एवढ्या मोठ्या उत्साहानं होतो। ते महाराष्ट्रामध्ये एकमेव गाव असेल हे तर माझ्या एक सांगण्यावरून मला वाटतं की पारदेवाडी गाव हे एकजुटीनं आणि सर्व धर्मीय एकजुटीने जे राहतात, हे सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला एक सगळ्या पारदेवाडी मधून हे आहे एकजुटीचं जे आहे संदेश देण्याचं एक पारदेवाडी गाव आहे, असं एक माझ्या